आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अवैध वाळू माफिया व दारू तस्करी करणाऱ्या 10 जणांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले तडीपार। सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 5 अन्वये पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू चोरी करणाऱ्या गुन्हेगारी टोळीस तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक तैयब मुजावर यांनी दिला होता। त्याप्रमाणे अवैध वाळू तस्करी करणारे वाळू माफिया, टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। टोळी प्रमुख पंकज पांडुरंग कोळेकर, 2 हिम्मत अनिल कोळेकर, 3 विनोद अर्जुन कोळेकर, 4 संतोष दगडू चव्हाण, 5 धनाजी रामचंद्र शिरतोडे राहणार वरील सर्वजण गुरसाळे तालुका पंढरपूर, आकाश उर्फ अक्षय भगवान घाडगे राहणार देगाव तालुका पंढरपूर, 7 महेश दिगंबर शिंदे राहणार सह्याद्रीनगर इस्बावी तालुका पंढरपूर, 8 सोमनाथ अरुण लोंढे राहणार कवटळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अशी अवैध वाळू माफियाची टोळी असून त्यांनी पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करीच्या अनुषंगाने शासकीय लोकसेवक यांना सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनापरवाना वाळू चोरणे असे गंभीर स्वरूपाचे या टोळीवर गुन्हे दाखल असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत होते। टोळीची दहशत निर्माण करत असल्यामुळे सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना वरील टोळीस 1 वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केलंय। तसेच सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत संतोष बंडू चव्हाण व यशवंत बंडू चव्हाण दोघेही राहणार गुळवंची तालुका उत्तर सोलापूर यांनी अवैध हातभट्टी दारू तयार करणे, त्याची विक्री करणे, दारूची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून घातक हत्याराचा वापर करून गंभीर दुखापत पोहोचवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। त्यांच्या विरोधात पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता। त्याप्रमाणे त्यांनाही सोलापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले। सदरचे वरील 10 जण सोलापूर जिल्ह्यात आढळल्यास तात्काळ संबंधित पोलीस स्टेशनला अथवा नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण यांना कळवण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले। तसेच आणखी जिल्ह्यातील किती अवैध वाळू माफिया पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या रडारवर आहेत याची उत्सुकता संपूर्ण सोलापूर जिल्हा वासियांना लागली आहे।